साताऱ्याच्या चिंचणेर वंदनमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। या पावसामुळे बाजारातील वाहने वाहून गेली आहेत, तर जेसीबीच्या सहाय्याने सर्व गाड्या बाहेर काढल्या जात आहेत। साताऱ्यातील याच पावसाच्या अपडेट्स आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडून। इम्तियाज, साताऱ्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे। अनेक वाहने देखील वाहून गेल्याचं दृश्य आपण पाहतोय। सध्या परिस्थिती काय? कृपा, सातारा जिल्ह्यामध्ये सलग आजचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी अवकाळी पावसाने पूर्णतः धुमाकूळ घातलेला आहे। सलग 4 दिवस 24 तास रात्रंदिवस असा हा पाऊस पडत आहे। त्यामुळे सातारा शहरासह परिसरातील जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह मोठ्या प्रमाणात पावसानं या ठिकाणी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान केलेलं आहे। काल तर चिंचणेर वंदन या ठिकाणी जो अवकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे, ह्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गावातली वाहनं देखील वाहून गेलेली आहेत। जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत कार्य सुरू होतं, त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळलेला आहे। आता सध्या महाबळेश्वर, पाचगणी त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोयना, कांदाटे परिसरात देखील पावसानं पूर्णतः धुमाकूळ घातलेला आहे। अनेक शेतातील ताली बांध त्याचबरोबर फुटून गेलेले आहेत। शेत शिवारामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पुणे सातारा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नदी सदृश्य त्या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे। रस्त्यावर पाणी त्याचबरोबर पुलाखाली पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। विशेष करून साताऱ्यात देखील अजिंक्य तारावरून जी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। अजिंक्य तारा किल्ल्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रवाह थेट शहरात घुसत आहेत। काल कोटेश्वर मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं, त्यामुळे त्या ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक घरामध्ये म्हणजे आता अजिंक्य ताराच्या पायथ्याशी जी असणारी घरं आहेत त्या घरामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे। विशेष करून नगरपालिका परिसरामध्ये असणाऱ्या गटार तुंबल्यामुळे जे तुंबलेले गटारमुळे पाणी देखील थेट रस्त्यावर आलेलं आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोगराई देखील पसरण्याची शक्यता आहे। सातारा नगरपालिका त्याचबरोबर शहर परिसरातील काही जी गावं आहेत की ज्या ठिकाणी उपनगर आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। विशेष करून बॉम्बे रेस्टॉरंट जे साताराचं आहे त्या बॉम्बे रेस्टॉरंट परिसराचा चौक हा पूर्ण तळ्याचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। संबंधित बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या तिथं जे राष्ट्रीय महामार्ग त्याचबरोबर सातारा नगरपालिका बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत येणारा तो जो रस्ता आहे पूर्णतः त्या ठिकाणी चारी बाजूनं नाला आणि व्यवस्थित सुनियोजन न केल्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पाणी साचत असतं आणि पहिल्याच पावसानं या परिसरातील जो विकासाचा जो दावा केला जातोय तो संपूर्ण त्याचं वस्त्राहरण झाला असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। धन्यवाद इम्तियाज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।